फराळामध्ये आज आपल्याला गोडधोड करायचं आहे. गोडधोड करायचं म्हटलं की साबुदाण्याची खीरसुद्धा त्यामध्ये येते. तर साबुदाण्याची खीर आपल्याला अगदी बासुंदीसारखी लागली पाहिजे, म्हणजे चवीलाही खूप छान लागली पाहिजे. वाटलं नाही माहीत आपण साबुदाण्याची खीर खातोय. तर अगदी तशाच पद्धतीची आणि झटपट होणारी खीर करायची आहे. तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, मोठ्या भांड्यात भिजू घालायचा आहे आपल्याला. आणि भिजू घालताना तुम्हाला जर वेळ नसेल तर काय करायचं आहे, थोडंसं गरम पाणी घालायचं आणि भिजू घालायचं. 1 तास भिजू द्यायचं आहे आणि लगेच खिरीला तुम्ही साबुदाणा घेऊ शकता. तर इथे मी 2 तासापूर्वी साबुदाणा भिजू घातला होता. त्यात आपल्याला अगोदर धुवून घ्यायचं आहे चांगलं स्वच्छ पाण्याने. पाण्याने धुवून घेतल्यानंतर काय करायचं, चांगलं 1 इंच पाणी वरती राहील असं साबुदाणा भिजू घालायचा इथे. तर आपण साबुदाणा भिजू घालण्यासाठी बाजूला ठेवतोय आणि नंतर आपण 2 तासाने साबुदाणा उघडून बघतोय. तर अगदी मऊसूत झाला आहे, भिजूनसुद्धा झाला आहे. तर आता त्यासाठी काय करायचं, साबुदाणा थोडासा दाबून बघायचा, चांगला आतमध्ये भिजला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, नाही भिजला तरीही तुम्ही त्याला शिजवू शकता कढईमध्ये. फक्त गरम पाणी भिजायला घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला झटपट खीर करता येईल. तर एक कढई घेतली मी. कढईमध्ये चांगलं 2 चमचे तूप घालायचं आहे आपल्याला आणि ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे असतील ते घालायचे. आणि नसेल ड्रायफ्रूट तरीही चालेल. असेल ड्रायफ्रूट तर थोडेसे भाजून घ्या तुपामध्ये, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत. चांगले काळपट नाही होऊ द्यायचे, थोडासा ब्राऊन, लाईटली ब्राऊन कलर आला ना की लगेचच आपल्याला ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडेसे परतळून झाले की आपण त्याला काढून घेणार आहोत. तर इथे मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद करून आपल्याला पूर्ण कढईमधलं काढून घ्यायचं आहे. आणि पूर्ण ड्रायफ्रूट काढून घेतल्यानंतरच आपल्याला त्याच कढईमध्ये, म्हणजे त्याच तुपामध्ये आणि त्याच कढईमध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर मी काय केलं, ड्रायफ्रूट आपले जे आहे थोडेसे थंडे करायला बाजूला ठेवते, कारण गरम असल्यामुळे जर आपण एकदम एका वाटीमध्ये काढले तर शक्यतो प्लेटीमध्ये काढा, नाहीतर थोडेसे परत ब्राऊन होतील. तर मी थोडेसे प्लेटीमध्ये पांगून दिले, म्हणजे थोडेसे मोकळे करून ठेवलेत. तर त्याच कढईमध्ये आपण तुपाच्या कढईमध्ये ड्रायफ्रूट जे तळून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला 1 मिनिटासाठी साबुदाणा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. याने काय होईल, तुमच्या साबुदाण्याला जी चव आहे, म्हणजे आतमध्ये साबुदाणा तुम्हाला लागणार नाही. ज्यावेळेस तूप ऑब्झर्व करेल नाही, त्या खिरीमध्ये ज्यावेळेस मिक्स होईल, म्हणजे दुधामध्ये मिक्स होईल, त्यावेळेस साबुदाण्याची चव अगदी वेगळी लागते. थोडंसं 1 मिनिटासाठी आपण साबुदाणा इथे भाजून घेतला आहे. भाजून घेतल्यानंतर मी काय केलं आहे, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं टाकून घेतलं, अर्ध्याच्या वर टाकून घेतलं आहे, थोडंसं ठेवलेलं आहे. तर आपल्याला याला एक सारखं हलवत राहायचं आहे. तुम्ही इथे गॅस फुल केला तरी चालेल, पण आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, थोडासा दुधामध्ये साबुदाणा घोटून घ्यायचा आहे. घोटून घेतल्यानंतर आपल्याला तोपर्यंत उकळी येईपर्यंत त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे अगोदर. तोपर्यंत आपल्याला साबुदाणा सोडायचा नाही आहे, नाहीतर काय होईल, साबुदाणा एका ठिकाणी जर चिटकला तर तुमची खीर चांगली लागणार नाही, थोडासा करपट वास लागू शकतो. त्यासाठी काय करायचं, चांगलं उकळी येईपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तर इथे छान उकळी आलेली आहे. तर आता इथे काय करायचं, गॅस थोडासा मीडियम करायचा आहे. तर थोडंसं आपण परत जे दूध उरलेलं होतं ते सुद्धा आपण त्यामध्ये घातलेलं आहे. तर शक्यतोवर आपल्याला 3 पाव दूध लागेल. इथे मी 3 पाव इथे अर्धा लिटर आणलं होतं, परत मला दूध आणावं लागलं, कारण साबुदाणा जो आहे तो खूप ऑब्झर्व करतो आहे दूध. त्यामुळे परत आपल्याला 3 पाव दूध लागेल. परफेक्ट आपल्याला 1 वाटीच्या मापाला परफेक्ट आपल्याला 3 पाव दूध लागतं आहे. तर व्यवस्थित आपल्याला 3 पाव दूध घेतल्यानंतर आपण त्यामध्ये घालून शिजू देतो आहे. तोपर्यंत आपण इथे काय करतो आहे, तयारी करून घेतो आहे पुढची. तर 1 वाटीला 1 वाटी साखर घेतलेली आहे मी. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर थोडंसं साखर कमी घातली तरी चालेल. आणि त्याच्यात डायरेक्ट विलायची टाकून घेतली, म्हणजे वेलचीचे दाणे नाही, डायरेक्ट वेलची टाकून घेतलेली आहे. सालीसकट आपल्याला साखरामध्ये जर काढली तर अगदी बारीक होते पावडर. त्यामुळे काय करायचं, कधीही साखर काढताना आपल्याला वेलची पूड जर घालायची असेल तर साखर जी आहे त्याबरोबरच आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची. तर चांगलं घट्ट होत आल्यानंतर मी काय केलं आहे, आपली जी पिठी साखर करून घेतली वेलची घालून, ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर थोडासा केसर असेल तुमच्याकडे तो सुद्धा घाला, आणि नसेल तर काहीही गरज नाही. फक्त आपल्याला इथे महत्त्वाचं आहे ते दूध आणि भिजलेला साबुदाणा. तर साबुदाणा मी सांगितलं तुम्हाला, भिजलेल्या साबुदाण्याला फक्त तुपामध्ये ज्यावेळेस आपण भाजून घेतो आहे त्यावेळेस व्यवस्थित जर भाजून घेतला तर तुमची खिरीला खूप छान चव येईल. म्हणजे तुमच्या खिरीमध्ये ड्रायफ्रूट आणि केसर नसलं तरीही चालेल, फक्त दुधाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित, पाणी घालायचंच नाही आहे. कारण तुम्हाला बासुंदीसारखी जर खायची असेल तर अजिबात पाणी घालायचं नाही, तर दूधच घालायचं आहे. तर व्यवस्थित चांगला रंग आला आहे, केसरसुद्धा आपण घातलं आहे त्याचासुद्धा चांगला रंग आला आहे. तर इथे आतला जो साबुदाणा आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजून झाला आहे आणि व्यवस्थित आपली साखरसुद्धा व्यवस्थित घालून झाली, म्हणजे गोड पण खूप छान झालं आहे. जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतले ते सुद्धा आपण त्यामध्ये घातलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला एक टिप्स सांगायची मला, तुम्हाला जर साबुदाण्याची खीर करून ठेवायची असेल तर काय करायचं, थोडंसं दूध बाजूला ठेवायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस जेवायला घेऊ, म्हणजे खायला घेऊ, त्यावेळेस काय करायचं आहे, त्यामध्ये दूध घालायचं आणि गरम करून घ्यायची. म्हणजे काय होईल, तुमची अगदी घट्ट खीर होणार नाही, खायला तुम्हाला मस्त लागेल. तर काय करायचं, दूध बाजूला ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस घ्यायची आहे खायला त्यावेळेस दूध त्यामध्ये घालायचं आणि खीर गरम करून घ्यायची आहे.
तर अगदी सोपी आणि झटपट होणारी, कमी साहित्यात आहे. करून तरी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. फक्त इथे दूधच वापरायचं आहे. पाणी जर वापरलं तर तुमची चव तितकी छान येणार नाही आहे. तर अगदी झटपट आणि सोपी आहे करायला. नक्कीच ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन अगदी सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.